नमस्कार, वंचित मिशन न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. मी भीमराव यशवंतराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष, आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधू इच्छितो. येणाऱ्या 1 मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे आणि भगवान गौतम बुद्धाला अभिवादन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा, त्याचबरोबर वेनेबल विश्वनानंद बौद्धी फाउंडेशनच्या वतीने मुंबईच्या चैत्यभूमी येथे वैशाख पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 एप्रिलला लाखोच्या संख्येने हजर राहून दीप महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, की जो भगवान गौतम बुद्धाला अभिवादन करण्याचा प्रकार आहे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की त्या दिवशी 30 एप्रिलला मध्यरात्री आपण लाखोच्या संख्येने चैत्यभूमी येथे हजर राहावे. आपल्या स्मरणार्थ, आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एक दिवा भगवान गौतम बुद्धाला अर्पण करावा, अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे. 30 एप्रिल रोजी दीप महोत्सवाची सुरुवात राजगृहापासून सुरुवात होईल. 500 बौद्ध भिक्खूचा संघ हा दीप प्रज्वलित करून चैत्यभूमीकडे आगेकूच करेल. 12च्या ठोक्याला इथे चॅन्टिंग होईल. भगवान गौतम बुद्धाची 40 फुटाची प्रतिमा त्या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये अशोक स्तंभाच्या बाजूला लावण्यात येईल, की जेणेकरून तुम्ही त्याला भगवान गौतम बुद्धाला अभिवादन करू शकता, नतमस्तक होऊ शकता. अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबईमध्ये होईल. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दीप महोत्सव हा सुरुवात करायचा आहे. दीप महोत्सवाची इतिहास 2000 सालापासून आहे. दीप महोत्सव हा बौद्ध समाजाचा, बौद्ध धम्माचा आहे. त्याची सुरुवात आपण यावर्षी करत आहोत, ही आपल्याला माहिती देऊ इच्छितो. आपण हजारोच्या, लाखोच्या संख्येमध्ये वैशाख पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 एप्रिलला इथे हजर राहावं. चैत्यभूमीमध्ये भगवान गौतम बुद्धाला अभिवादन करावं ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.